काका, दत्त मंदिर आशिये हा विषय आपला या निमित्ताने अजूनच खूप चांगला रंजक होतो आहे. दत्त मंदिर ही तुमची वैयक्तिक श्रद्धा आहे की ते आशिये गावामध्ये आता मंदिर आहे म्हणून ते गावची पण ते अधिष्ठान आहे? काय आहे नेमकं, म्हणजे दत्त ही स्थान वैयक्तिक विलास खानोलकरांच्या श्रद्धेपोटी आहे की गावसुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व होतं? नाही ना, म्हणजे त्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या म्हणजे ग्रामदेवता म्हणून जी असते ना, ते दत्त महाराज कुठल्या गावचा ग्रामदेवता असं नसतं नसते. नसतं हां. बरोबर. ग्रामदेवता ही वेगळी, ते गांगेश्वर असेल, रामेश्वर असेल. रामेश्वर असेल, किंवा भैरी कुठची असेल, देवी सातेरी असेल. असेल, देवी असेल. दत्त ही जी गोष्ट आहे ना, ती काही विशिष्ट समाजाने म्हणा किंवा काही लोकांनी निर्माण केलेली असते. जशी आमच्या आता मागे आपण बोललो की आमच्या पूर्वजाने हे स्थापन केलं वगैरे असं. 14व्या शतकात. हो 14व्या म्हणजे 8व्या पिढीच्या दरम्यान ते. पण ही तशी म्हणजे कागदोपत्री त्याची काय अवस्था आहे ना, त्याच्यात मी काय अडकत नाही, खरं सांगतो तुम्हाला. परंतु आत्ता जी हे आहे ना, ते आम्ही खानोलकर मंडळी सगळी, म्हणजे खानोलकरांची आमची 6 घरं त्या ठिकाणी आहेत, ती दत्तसेवेमध्ये आहेत. आमच्या गावातला जो वैश्य समाज म्हणजे वाणी समाज जो आहे, तो एक बाने आडनावाने ओळखतात त्या व्यापारी. व्यापारी माणसं सगळी. म्हणजे सगळे नाही, व्यापारी आहेत किंवा काही नोकरीनिमित्ताने आहेत सगळे. मग ती एक माणसं अशी म्हणजे परंपरेने आमच्याबरोबर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे जे पुजारी आहेत, ते आता फक्त पुजारी हा शब्दच आमच्या लक्षातही कधी येत नाही. हां, ते मंदिराचे भाग आहेत सगळे, आम्ही सगळं. आणि तिथेच राहतात. हां, तिथे बाजूला मंदिराच्या बाजूला घर आहे. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा सगळा दत्त संप्रदाय, दत्त उत्सव आणि दत्त हा पेक्षा मोठा करण्यासाठी वर्षानुवर्ष आम्ही प्रयत्न करतो आहोत. हां, आणि मी प्रत्येकाला म्हणजे दादानी जसं सांगितलं मला की हे दत्तदास घागबुवानी की बुवा इथे तुझा जन्म झाला हे लक्षात घेतं, हे ब्रीदवाक्य मी सगळ्या लोकांना सांगत सुटलो आहे की तुम्ही हे काय कसले मानापानाच्या गोष्टी बाजूला ठेवा सगळ्या. इथे दत्त तुम्हाला इथे सेवा करायला मिळाली, ही संधी तुम्हाला मिळाली, हे पूर्वजन्माचं काहीतरी सुकृत आहे म्हणून तुम्ही इथे सेवेकरी म्हणून उभे आहात. आणि हे सगळ्यांनी ते मांडलं आहे. म्हणजे आमच्यामध्ये मी तर सांगतो, आता हे मी सगळं रात्रंदिवस करत असतो, पण इथले कार्यक्रम ना मी वेळेला बांधून दिलेले आहेत. हां, म्हणजे 9:30 वाजता पालखी निघते ना, मग ती 9:30ला पालखी काढा. तो विलास खानोलकर आहे काय, कोण आहे नाही याचं काय, ज्याला सेवेची आस आहे तो त्यावेळेत तिथे पोचणार. हां, मी माझ्या कामात असणार, दुसरा आपल्या कामात असणार, पण जी माणसं उपस्थित आहे 9:30ला पालखी काढायची ही याची जबाबदारी अशा. त्यामुळे आता आम्ही खानोलकर मंडळी, वाने मंडळी आणि आमचे करंबेळकर मंडळी ही 3 घराणी आमची, म्हणजे त्या घराण्यांमध्ये उपघराणी खूप आहेत, पण ह्यांनी सगळ्यांनी. आणि आता तर गावातून गेल्या ह्या माझ्या 10-15 वर्षाच्या प्रवासामध्ये मी जो बदल काय केला आहे इथे एकंदरीत उत्सवामध्ये, परिसरामध्ये, त्यामुळे गावातूनही चांगलं सहकार्य मिळतं, आर्थिकही मिळतं, उत्सवाच्या सगळ्या कामांनाही मिळतं. आणि गावाच्यापेक्षा पंचकृषीतून, आणि कणकवली तर आता एवढी मोठी व्यापारी नगरी आहे, तिथल्याही काही लोकांचं आर्थिक मोठं सहकार्य इथे आहे. त्यामुळे सगळे उत्सव आनंदात आम्ही करतो, चांगले करतो. आणि सगळ्यांनी हे मानाचं पान बाजूला ठेवलेलं आहे आणि दत्तसेवा हे ब्रीद घेऊन आम्ही सगळे करतो आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यांची संमती आणि इन्व्हॉल्वमेंट हां, सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट सगळ्याची. एकंदरीतच. हां हां. या निमित्ताने आपण ही गोष्ट जाणून घेतली की खानोलकरांचं अधिष्ठान दत्ताबाबतचं आहे, दत्तांचं आहे, ते नुसतं हां, ते वैयक्तिक कोणतरी नाही. एक व्यक्तीच, कुठलीही गोष्टीच्या स्थापनेला कोणतरी एक व्यक्तीच असतो ना. बरोबर, नंतर निमित्त असतो, ते त्याप्रमाणे झालं. असं काय सगळं गाव जमणार आणि मग मूर्ती आणून ठेवणार, असं काही ते नाही. असं झालं नाही. सुरुवात जी झाली ती कदाचित आमच्या माहितीप्रमाणे आमच्या पूर्वजाकडून झाली. तर नंतर जो सेवा म्हणून जो सहभागी झाला तो आपला झाला. तो आपला झाला. आणि ज्यांची सेवा मान्य झाली ती माणसं टिकली, ज्यांची सेवा अमान्य असं म्हणूया आता, असं म्हणू तर ती शकतो. बाजूला झाली. असं आहे ते. बरं, एकूणच दत्त मंदिर हे अधिष्ठान काय आहे, श्रद्धेचं नेमकं स्थान काय, आणि गावात लोकांची कशी इन्व्हॉल्वमेंट असते याबाबत एक सुंदर माहिती विलास काकांनी आपल्याला दिली. आता पुढच्या भागामध्ये सुद्धा अशीच इंटरेस्टिंग माहिती आपल्याला दत्त मंदिराच्या नूतन वास्तूच्या उभारणीबाबत ऐकायला मिळणार आहे. त्यासाठी नक्की पुढच्या एपिसोडला तुम्ही भेट द्या. तोपर्यंत आता इथे थांबूया. नमस्कार. या संवाद मालिकेमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे, ती त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवली. अशीच महत्त्वाची माहिती प्रत्येक एपिसोडमधून आपण जाणून घेणार आहोत. तूर्तास या भागामध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.